सोलापूरच्या जेऊर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। मात्र अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। येवल्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। वादळामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। या पावसाचा फटका उन्हाळी पिकांना बसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। वाशिमच्या रिसोडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडालेत, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे नागरिक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत। पिंपरी चिंचवड शहरात पावसानं दमदार हजेरी लावली। या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला। दुपारच्या सुमारास शहराच्या विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। माणगाव तालुक्याच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं। दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिलाय। हिंगोली शहरासह परिसरात विजांसह पाऊस झालाय। घरावर वीज कोसळल्यानं घरातील विद्युत उपकरणं जळालेत। वीज घरावर पडताच घरातील लाईट, पंखा, एसी जळाले आहेत। कोरोनाला घाबरण्याची काहीच गरज नाही, असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। राज्याची आरोग्य यंत्रणा कायम सज्ज आहे, नागरिकांनी घाबरू नये असंही आंबेडकर यांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले। मंत्री किरेन रिजिजू आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली आहे। सिंदूर ऑपरेशन बाबतीत खासदारांच्या दौऱ्यावरून फोनवरून चर्चा झाली। दहशतवादाविरोधात भारताच्या शिष्टमंडळाला शिवसेनेचं पूर्ण सहकार्य असेल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय। अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत उद्या मुंबईमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीला फक्त महायुतीच्या आमदार, खासदार आणि नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं, तर महाविकास आघाडीच्या एकही आमदार, खासदारांना निमंत्रण दिलं नाहीये। दरम्यान अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याविरोधात कोल्हापुरातील उदगाव टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आलं होतं। श्री क्षेत्र देहूत पालखी सोहळा नियोजनासंदर्भात संयुक्त बैठक पार पडली। वारकऱ्यांच्या सोयी सुविधांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे। सोहळ्यानिमित्त येणाऱ्या दिंड्या, वारकरी, भाविक यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी तसंच सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं मुळा नदी पात्रातलं काम थांबवण्याचे आदेश दिलेत। सुशोभीकरणाच्या नावाखाली पिंपरी निलख काम सुरू होतं। हे काम 400 मीटरपर्यंत थांबवलंय। मात्र या कामाला दिलेली स्थगिती फसवणूक असून नदी पात्रातील संपूर्ण काम थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। नांदेडमधील मटका किंग अनवर अली खान याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली। मटका किंगला पक्षात प्रवेश देणं ही आपली मोठी चूक होती, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी दिली आहे। अनवर अली खान यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं श्री जय भवानी माता पॅनल विजयी झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सभासदांनी विश्वास दाखवल्यानं सर्वच 21 उमेदवार विजयी झालेत, अशी प्रतिक्रिया प्रचार प्रमुख किरण गुजर यांनी दिली आहे। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील नेरली इथं 1 जून रोजी बेंदूर सणानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। सतेज ऋतू असं या स्पर्धेचं नाव असून कोल्हापूर दक्षिण शर्यत शौकीन यांच्यातर्फे या स्पर्धेचं आयोजन केलं। पारंपरिक उत्साह आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या या शर्यतीकडे बैलगाडा प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे। मावळमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं। यावेळी मुसळधार पावसानं हजेरी लावली। मात्र भर पावसात तिरंगा रॅलीत माजी सैनिक तसंच भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह नागरिकांनी पावसात रॅलीला सुरुवात केली। उल्हासनगरात रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकी स्वार जखमी झाला। बाईक स्वार आशेळेकडे जात असताना नागराणी महावितरण कार्यालयाच्या समोर खोदलेल्या 6 फूट खोल खड्ड्यात कोसळला। यात तो गंभीर जखमी झालाय। काम संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मुंबईच्या आझाद मैदानावर मातंग समाजानं आंदोलन केलंय। अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करून ते लागू करण्यात यावेत या मागणीसाठी मातंग समाज बांधवांनी जनआक्रोश आंदोलन केलंय। या आंदोलनासाठी राज्यभरातनं मातंग समाज आझाद मैदानावर दाखल झाला होता। अहिल्यानगरच्या राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या समोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय। धुळे, जळगाव, सातारा आणि सोलापूरमधील अधिकारी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतायत। कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधील शासन हिस्सा दिला जावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे।
ठाणे शहरातील काही भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. MIDCच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात आवश्यक देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे. त्यासाठी कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद असेल. त्यानंतर शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा असणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंब्रा रेती बंदर परिसरात अद्याप नालेसफाईची कामं सुरू झाली नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणं आवश्यक आहे. जीवन बाग, बॉम्बे कॉलनी, दत्तवाडी, मुंब्रादेवी कॉलनी आणि शैलेश नगर या भागात नालेसफाईचं काम अजूनही सुरू झालं नाहीये. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ठाण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई करत 25 लाखांची अवैध दारू जप्त केली. हरियाणातील विदेशी मद्य राज्यात विक्रीसाठी आणलं जात होतं. एका टेम्पोमध्ये पाण्याच्या जारच्या शेजारीच मद्य लपवण्यात आलं होतं. राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई करत मद्य तस्करी पकडली. दरम्यान वर्षभरात तब्बल 30,000 बल्क लिटर मद्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलं. पुण्यात वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले. अहिल्यानगर महामार्गावरील भर चौकात होर्डिंग कोसळल्यानं मोठा गोंधळ झाला. या घटनेत अनेक गाड्यांचं नुकसान झालं. यात सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. मुंबई नाशिक महामार्गावर पिकअप गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय. भिवंडीच्या डोहळे ते खडवली फाट्यादरम्यान हा अपघात झाला. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरवरून खाली गटारात उतरली. यात गाडीचं मोठं नुकसान झालंय. चंद्रपूरकरांनी आज शून्य सावली दिवस अर्थात झिरो शॅडो डेचा अनुभव घेतला. 20 मे रोजी सूर्य अगदी चंद्रपूर शहराच्या डोक्यावर असतो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही वस्तूंची सावली सरळ पडते. या खगोलीय घटनेचा अनुभव घेण्यासाठी भूगोल अभ्यासक, नागरिक एकत्र आले. त्यांनी खगोलीय घटनेचा अनुभव घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत पर्यटन क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतला. पहलगामच्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरातल्या पर्यटन व्यवसायावर संकट कोसळले. या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. आग्र्यातील ताजमहालच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली. अँटी ड्रोन सिस्टम आणि हायटेक कॅमेऱ्याच्या मदतीनं ताजमहालवर वॉच ठेवला जातोय. सुरक्षा जवानांच्या संख्येतही वाढ करण्यात आली. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची कसून चौकशी केली जाते. पाकिस्तान आणि चीनसह गद्दार ज्योती बांगलादेशातही संपर्क करण्याच्या तयारीत होती. हरियाणा पोलिसांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. बांगलादेश उच्चायुक्तालयात ज्योतीनं व्हिसासाठी अर्ज केला होता. या अर्जावर तारीख लिहिली नाहीये. मात्र हा अर्ज काही दिवसांपूर्वीच भरल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर हा अर्ज भरलाय असा अंदाज पोलिसांना आहे. उत्तराखंडमधील मदरशांमध्ये आता ऑपरेशन सिंदूरचे धडे दिले जाणार आहेत. उत्तराखंड मदरसा बोर्डानं विद्यार्थ्यांना ऑपरेशन संदर्भात धडे देण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय जवानांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचं मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून यांनी सांगितलंय. कल्याणमधील खडवली पडघा या रस्त्यावर भला मोठा जीवघेणा खड्डा पडला. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर हा खड्डा बुजवण्यात येईल का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कल्याणमधील खडवली राया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 2 वर्षातच हा रस्ता खराब झाला. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. वाशिममधील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यावर मोठे खड्डे पडले. त्यामुळे या ठिकाणी पावसाचं पाणी साचतं. अपघाताच्या घटना वाढल्यात. त्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यवतमाळमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय. त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून आपला संताप व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना तब्बल 2 तास कोंडून ठेवलं. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कुलूप तोडून कर्मचाऱ्यांची सुटका केली. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे निराधार पेन्शन थकीत आहे. 5 महिन्यांपासून थकीत असलेले पैसे तत्काळ मिळावेत यासाठी साथी निराधार संघटनेच्या मुख्य संयोजकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय. धुळ्यात एसटी बसची दयनीय अवस्था झाली आहे. नवापूर डेपोची एक बस साक्री धुळे रोडवर अक्षरशः मृत्यूचा खेळ खेळताना दिसली. या बसचा समोरील उजव्या बाजूचा पत्रा 1 ते 1.5 फूट बाहेर निघाला. तो रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येकासाठी टांगती तलवार बनलाय.
भंडाऱ्यातील जांभोरामध्ये 60 लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या वतीनं मामा तलाव दुरुस्तीचं काम सुरू आहे. मात्र कंत्राटदार स्वतःच्या मर्जीनं काम करतायत असा गावकऱ्यांचा आरोप आहे. तर कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे पुन्हा तलावाची अवस्था बिकट होऊ शकते. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सोलापुरातील उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. या जलवाहिनीचं 110 किलोमीटरचं काम पूर्ण झालं. या जलवाहिनीच्या पाईपलाईनमधून 170 MLD पाण्याचा पुरवठा होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये निगडी इथं मेट्रोच्या कामामुळे पुन्हा पाईपलाईन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं. रस्त्यावर पाण्याचे लोट साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान उन्हाळ्यात अशा प्रकारच्या वारंवार घटनांनी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजार ग्रामपंचायतीकडनं दूषित पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय. अनेक वर्षांपासून शेलू बाजार गावातल्या नागरिकांना गढूळ आणि अस्वच्छ पाणी पिण्यास भाग पाडलं जातं. या दूषित पाण्यामुळे साथीचा प्रादुर्भाव झाला होता. गेल्या 15 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला असताना नाशिक जिल्ह्यातील टँकरची संख्या 170 वर पोहोचली. 656 गावं आणि वाड्यांची तहान टँकरद्वारे भागवली जाते. जिल्ह्यात नांदगाव आणि येवला सर्वाधिक तहानलेले तालुक्यात. या तालुक्यामध्ये 65 टँकर सुरू असून 130 पेक्षा अधिक फेऱ्या दररोज केल्या जात आहेत. नवी मुंबईतल्या APMC परिसरात एका स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय चालत असल्याचं उघडकीस आलं. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 6 महिलांची सुटका केली. गोंदियात मोबाईल दुकानासाठी IPCCS अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडनं घेतलेल्या कर्जाची व्याजासहित परतफेड करण्यासाठी हमी घेणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचा धनादेश दिला. त्यामुळे त्याला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी 3 महिन्यांचा कारावास तसंच धनादेशाची रक्कम 2 महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले. नवी मुंबईच्या उलवेमध्ये रस्त्यावर एका महिलेचा खून करण्यात आला. अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं महिलेचा गळा चिरून खून केला. मात्र याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वर्ध्यातील खर्डा शिवारात 10,000 परत न केल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली. या तरुणाची हत्या करून तरुणाचा मृतदेह नदीत फेकला. तर रक्तानं माखलेले कपडे आरोपीनं जाळून नष्ट केले. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाडच्या मोहोतमधील भिसेवाडीत गांजाची शेती केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गांजाची 16 रोपं जप्त केलीत. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुखावर गोळीबार झालाय. निलेश घारे यांच्या कारवर मध्यरात्री गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केलाय. सुदैवाने यात कुणी जखमी झालं नाही. संभाजीनगरात समलैंगिकांच्या डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाईल तयार करून तरुणांना लुटणारी टोळी सक्रिय झाली. या टोळीनं गेल्या 9 महिन्यात 10 पेक्षा अधिक तरुणांना लुटलंय. या प्रकरणी 3घांना अटक केली आहे. परभणीतील कातनेश्वरमध्ये मराठवाडा ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांची टोळी करत होती. यावेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे या टोळीचा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला. तर ही 8 ते 9 चोरट्यांची टोळी CCTVमध्ये चित्रित झाली आहे. मुंबईच्या विक्रोळीमधील उड्डाण पुलावर भीषण अपघात झालाय. कार आणि टेम्पोमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला. यात टेम्पो चालक जखमी झाल्यानं त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तर या अपघातामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. धुळे शहरात 15 कोटी रुपयांचं आयुष हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. खासदार शोभा बच्छाव यांनी रुग्णालयाच्या जागेची पाहणी केली. देशपातळीवर आरोग्य सेवा क्षेत्रात क्षमता वाढवणं आणि विकसित करणं हा आयुष आरोग्य योजनेचा उद्देश आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचं रूप पालटणार आहे. 60 कोटींच्या निधीतनं रुग्णालयाचं नूतनीकरण होणार आहे. शासनानं 60 कोटींचा निधी मंजूर केला. त्यातला पहिल्या टप्प्यातला निधी पालिकेला मिळाला आहे.